महत्वाची बातमी आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चाचं आगेकूच सुरू आहे। पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। पाणी जंगल जमिनीच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे। मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले। तर आपण ही दृश्य पाहतोय TV9 चे एक्सक्लुझिव्ह। संपूर्ण हे लाल वादळ रस्त्यांवरती आपल्याला दिसतंय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा आता धडकणार आहे। खरं तर काल दुपारपासून हा मोर्चा निघालेला आहे आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार असल्याचं सांगितलं जातंय। काही महत्त्वाच्या समस्या आहेत, पाण्याची, जमिनीची, या समस्यांसंदर्भातच हा मोर्चा आता काढण्यात आलेला आहे। जंगल, पाणी आणि जमीन हे तीन महत्त्वाचे मुद्दे, या प्रश्नांसंदर्भात आता हा मोर्चा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काढलेला आहे। डहाणूपासून खरं तर हा मोर्चा निघालेला होता। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडक देणार आहे। हे दृश्य बघा, संपूर्ण रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी। 30,000पेक्षा जास्त नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती आहे।